श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। फक्त एका दिवसात अनुभव येईल अशा दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या नेहमी जवळ ठेवायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल आणि एका दिवसात आपल्या घरामध्ये पैसा येईल आणि आपलं 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल। असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी असतात। अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात। बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप पैसा असतो पण आपल्याला सुख नसतं आणि आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात। आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी असतात। अशा गोष्टी आहेत ज्या आपण पैशाने खरेदी करू शकत नाही किंवा पैसे देऊन त्या अडचणी आपण सॉल्व्ह करू शकत नाही किंवा त्या सोडवू शकत नाही आणि म्हणूनच आयुष्यामध्ये नेहमी सुख कायम असावं, तसेच आपल्या मनामधली प्रत्येक इच्छा असेल तर ती इच्छा भरपूर दिवसापासून असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण आपली इच्छा जर पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही केला तर तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा यामुळे पूर्ण होईल। त्याचप्रमाणे कष्ट आणि मेहनत सुद्धा आपल्याला करायचं आहे। कष्ट मेहनतीला जर आपल्याला योग्य फळ मिळत नसेल आणि म्हणून आपल्याकडे जर पैसा येत नसेल किंवा आपल्याकडे आलेला पैसा जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने जर आपल्या घरातनं तो पैसा बाहेर निघून जात असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातनं लक्ष्मी काढता पाय घेत असेल आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी येत असेल तर तुमच्यासोबत असं काही जर होत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करून पहा। एखादा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय तुमचा चालत नसेल, एखादं दुकान आहे आणि ते दुकान तुमचं चालत नाहीये किंवा तुम्ही नोकरी करत आहात पण त्या नोकरीमध्ये तुम्हाला हवं तसं प्रमोशन मिळत नाहीये, हवं तसं इन्क्रीमेंट तुम्हाला त्यामध्ये मिळत नाही किंवा तुमचा पगार त्या ठिकाणी तुम्हाला जर वाढत नसेल, तसेच तुम्ही हायली क्वालिफाईड असाल, चांगले डिग्रीज तुम्ही घेतलेले असतील पण तरी देखील तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी प्राप्त होत नसेल, तुम्ही भरपूर त्यासाठी प्रयत्न करत असाल पण तुम्हाला त्यामध्ये जर यश मिळत नाही तर मग हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। या उपायासोबतच तुमचे प्रयत्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला प्रयत्न आणि आपल्या कष्टासोबतच आपल्याला उपाय सुद्धा करायचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर पहा, हा उपाय अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे 1 चमचा बडीशेप। तर ही जी बडीशेप आपल्याला का घ्यायची आहे, कारण बडीशेप आपल्या कुंडलीमधील जो बुधग्रह आहे तर तो बुधग्रह मजबूत करण्याचं काम तो करत असतो। तर आपल्या कुंडलीमधला बुधग्रह हा जर मजबूत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी राहत नाहीत आणि बुधग्रह हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि धनाचा कारक मानला जातो आणि अशा वेळेस एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधला बुधग्रह हा जर स्थिर नसेल, अशुभ असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी आणि अडचणीच येत असतात आणि म्हणूनच नेहमी कुंडलीमधला बुधग्रह हा मजबूत असावा। आणि जेव्हा आपण बडीशेपचा उपाय करत असतो, एखाद्या उपायामध्ये बडीशेपचा आपण वापर करत असतो तर त्यावेळेला त्या कुंडलीमधील बुधग्रह आणि शुक्रग्रह हे नेहमी मजबूत राहतात, स्ट्रॉंग राहतात आणि म्हणूनच आपल्याला बडीशेप ही घ्यायची आहे। आणि तसेच जर एखाद्याच्या कुंडलीमधला बुधग्रह हा जर मजबूत असेल आणि त्या व्यक्तीच्या व्यवसाय, शिक्षण, नोकरीमध्ये त्याची खूप प्रगती बघा होत असते तर आपल्या कुंडलीमधला बुधग्रह हा मजबूत आहे की अशुभ आहे हे आता कसं ओळखायचं, तर अशुभ जर ग्रह असेल आपल्या कुंडलीमध्ये तर बघा अशा वेळेला आपल्या हातून चिडचिड आपण भरपूर करत असतो किंवा त्या त्या व्यक्तीची एखादं महत्त्वाचं जे काम आहे तर ते पूर्ण होत नाही, त्या व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती मिळत नाही किंवा हवं तसं सक्सेस त्याला फील्डमध्ये मिळत नाही आणि कर्जाच्या ओझाखाली ती व्यक्ती जी आहे तर ती नेहमी दबलेली असते। अशा वेळेला आपण समजून घ्यायचं की आपल्या कुंडलीमधला बुधग्रह जो आहे तर तो मजबूत नाही, अशुभ आहे। तर पहा, म्हणूनच आपल्याला 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहेत। काळे मिरे जे आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तर तेच काळे मिरे तुम्हाला अख्खे घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला जी आपली जन्मतारीख असते तर त्या जन्मतारखेनुसार आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहेत।
आता माझी जन्मतारीख आहे 9, तर मग मला 9च असे काळे मिरे घ्यायचे आहेत. किंवा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख असेल 24, तर त्यांनी 24 असे 24 जे आहेत तर ते काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत. आता एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 28 असेल, 13 असेल, जितकी तुमची जन्मतारीख आहे तितक्या संख्येमध्ये तुम्हाला हे काळे मिरे घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काळे मिरे घ्यायचे आहेत तुमच्या जन्मतारखेनुसार किंवा त्या नंबरनुसार. आता पहा, त्या एखाद्या व्यक्तीचा जन्म जो आहे तर त्याला त्याची जर तारीख माहिती नसेल, भरपूर अशा व्यक्ती असतात ज्यांना त्यांची जन्मतारीख आहे तर ती माहिती नसते किंवा त्या खोट्या असतात, असं पण बऱ्याच वेळेला आपण पाहतो. तर त्यांनी काय करायचं आहे, अशा लोकांना ज्यांना जन्मतारीख माहिती नाही तर त्यांनी 5 काळे मिरे घ्यायचे आहेत. तर पहा, यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक लाल रंगाचा पेपर घ्यायचा आहे. म्हणजे एक लाल रंगाचा तुम्हाला कागद घ्यायचा आहे. कोणताही लाल कलरचा कागद तुम्ही घेऊ शकता आणि त्या कागदामध्ये तुम्हाला 1 चमचा बडीशेप ठेवायची आहे आणि काळे मिरे तुम्हाला हे ठेवायचे आहेत. काळे मिरे हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानलं जातं. आणि त्या व्यक्तीला जर काही दोष वगैरे लागलेले असेल किंवा त्या व्यक्तीमध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल, काही पितृदोष असेल, वास्तुदोष असतील, काही करणीबाधा असतील, कोणी काही करणीबाधा वगैरे केलेली असेल, तर यासारखे दोष दूर करण्यासाठी काळे मिरे हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. म्हणून काळे मिरे हे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ती पुडी म्हणजे ते लाल कागदामध्ये ज्या आपण या 2 वस्तू टाकलेल्या आहेत आणि त्याची पुडी बांधलेली आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. देवघरामधला तुम्हाला तुमचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. एक आसन घ्यायचं आहे, त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे. आसनावरती बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी पुडी आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला उजव्या हातामध्ये या वस्तू घेऊन किंवा ही पुडी घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे. जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता आणि जर तुम्हाला वाचता लिहिता येत असेल तर आवर्जून तुम्हाला एक वेळेला हे पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला सुद्धा तुमची इच्छा सांगायची आहे. तर मग तुमची नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल, व्यवसाय प्राप्तीबद्दलची किंवा व्यवसायातल्या यशाबद्दलची इच्छा असेल किंवा तुमची इतर कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पुडी आहे तर ती माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर जे काही तुमच्या देवघरामध्ये आहे तर त्याच्या समोर तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे. आणि हा उपाय तुम्हाला मंगळवारी, बुधवारी किंवा शुक्रवारी या 3 दिवशी करायचा आहे. या 3 दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार. तर ही पुडी जी आहे तर ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखादा तुमचा जर व्यवसाय असेल आणि तुम्ही तिथे जाणार असाल किंवा तुम्ही नोकरीसाठी शोधत असाल किंवा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी वगैरे जात असाल तर तेव्हा ही पुडी तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची आहे. तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही जात असाल तर ही पुडी तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ठेवायची आहे आणि सोबत तुम्हाला ती घेऊन जायची आहे. आणि रात्री ते काम पूर्ण करून आल्यानंतर ती पुडी रात्री झोपताना आपल्या खाली ठेवायची आहे. सकाळी उठायचं आहे. पुन्हा ती जी पुडी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांच्या फोटो समोर आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ठेवायची आहे. महत्त्वाचं काम असेल तेव्हा ती पुडी तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे. तर अशा पद्धतीने अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, उपाय करताना सांगितल्याप्रमाणे दररोज झोपताना ही जी पुडी आहे तर ती तुम्हाला तुमच्या उशाखाली ठेवायची आहे आणि मग तुम्हाला झोपायचं आहे. काही दिवसानंतर जर कागद फाटला, पुडी खराब झाली तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक वार घ्यायचा आहे, मंगळवार, बुधवार किंवा शुक्रवार. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा हा उपाय करायचा आहे. आणि जी पहिली पुडी आहे, जी खराब झालेली पुडी आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीमधले जे बुधग्रह आहेत तर ते नेहमी स्ट्रॉंग राहतील, शुभ राहतील आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.